12 वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 साली देशात सत्ता परिवर्तन झालं. काँग्रेसची 10 वर्षांची सत्ता जाऊन भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदा स्पष्ट बहुमत मिळालं. कोणे एकेकाळी लोकसभेच्या 415 जागा जिंकणारा काँग्रेस पक्ष या निवडणुकीत अवघ्या 44 जागांवर येऊन थांबला. त्या निवडणुकीत काँग्रेसला जो धक्का बसला त्यातून सावरायला पक्षाला पुढची अनेक वर्ष लागली. 2019 मध्येही काँग्रेस अवघ्या 52 जागा जिंकू शकली. 2024 मध्ये काँग्रेसचं संख्याबळ वाढलं, मात्र तरीसुद्धा 100चा आकडा गाठता आला नाही. थोडक्यात 2014 नंतर काँग्रेसचा जो डाऊनफॉल झाला त्यातून पक्ष अजूनही पूर्णपणे सावरलेला नाही. पण या डाऊनफॉलची सुरुवात 2014 मध्ये नाही तर 2011 मध्येच झाली होती. काँग्रेसची सत्ता जरी 2014 साली गेली तरी त्याची पार्श्वभूमी 2011 पासूनच तयार झाली होती. आता असंच काहीसं भाजपसोबतही घडत असल्याचं म्हटलं जात आहे. निवडणुकीच्या 3 वर्षांआधी म्हणजेच 2011 पासून काँग्रेस पक्षाचा ज्या प्रकारे डाऊनफॉल सुरू झाला तसाच डाऊनफॉल आता भाजपचा होत असल्याचं म्हटलं जात आहे. नक्की काय घडतंय? भाजपच्या डाऊनफॉलला खरंच सुरुवात झाली आहे का? याचा परिणाम 2029च्या निवडणुकीवर कसा काय होऊ शकतो? सगळं समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. तसं पाहायला गेलं तर मागच्या 12 वर्षांमध्ये राष्ट्रीय पातळीवर भाजपनं फक्त आणि फक्त सक्सेसच बघितलाय. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर नरेंद्र मोदी हे सर्वाधिक काळ पंतप्रधान पदावर राहणारे व्यक्ती आहेत. मोदी सत्तेत आल्यापासून भारतीय जनता पक्ष ही एखाद्या कॉर्पोरेट कंपनीप्रमाणे चालवली जाते. भाजपनं या 12 वर्षांमध्ये संसदीय राजकारणात आपल्याला कोणी विरोध करू शकेल अशी स्थितीच ठेवली नाही. विरोधक असले तरी त्यांना एकतर मॅनेज केलं गेलं किंवा त्यांना थेट भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. अलीकडेच भाजपनं राघव चड्ढा यांच्यासह आम आदमी पक्षाच्या 7 खासदारांना फोडलं. त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पाडून त्यांचे तब्बल 20 खासदार आपल्या बाजूनं करून घेतले. ठाकरेंच्या शिवसेनेचेही 6 खासदार एनडीएमध्ये आले. थोडक्यात भाजपनं संसदीय राजकारणात विरोधकच ठेवले नाहीत. महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यातही हीच परिस्थिती आहे. आधी 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली, त्यानंतर 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. या प्रादेशिक पक्षांमध्ये पडलेल्या फुटींमुळे त्यांची ताकद बऱ्यापैकी मर्यादित झाली आहे. या पक्षांपुढे आता सत्तेतल्या भाजपसोबत जुळवून घेण्याशिवाय पर्याय नसल्याचं बोललं जातं. आता भाजपला कुठेच विरोधक नाही अशी स्थिती निर्माण झाली असतानाच देशात अचानक भाजप विरोधी वातावरण तयार व्हायला लागलंय. देशभरातून ठिकठिकाणी भाजपचा विरोध वाढायला लागलाय. यामुळे आता पक्ष चांगलाच अडचणीत आलेला आहे. तेव्हापासूनच आता चर्चा सुरू झाली आहे भाजपच्या डाऊनफॉलची. सुरुवात महाराष्ट्रापासूनच करूयात. राज्यात विरोधक नाही असं म्हटलं जात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अलीकडेच मिसिंग लिंक प्रोजेक्टवरून अडचणीत आले. मुंबई पुण्याला जोडणाऱ्या मिसिंग लिंकचं उद्घाटन 1 मेला झालं होतं. त्यावेळी सरकारकडून ह्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मिसिंग लिंक हा फडणवीसांच्या अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्टपैकी एक मानला जातो. मात्र जुलैमध्ये राज्यात पडलेल्या पहिल्याच मोठ्या पावसात मिसिंग लिंकच्या बोगद्यावर दरड कोसळण्याची घटना घडली. यामुळे हा बोगदा ढिगाऱ्याखाली गाडला गेला, ज्यानंतर या मार्गावरची वाहतूक प्रभावित झाली होती. यानंतर या प्रोजेक्टवर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. यावरून आरोप थेट फडणवीसांवर झाले. भाजप राज्यामध्ये विकासाचा मुद्दा उचलून धरत असतानाच मिसिंग लिंकवरून मात्र भाजपचीच कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं. इकडे देशभरात सुद्धा हीच परिस्थिती पाहायला मिळते. सध्या एकापाठोपाठ एक भाजपचे मोठे नेते टार्गेटवर येत आहेत. E20 पेट्रोलच्या मुद्द्यावरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची चांगलीच कोंडी झाली. गडकरी यांनी यावर वारंवार स्पष्टीकरण दिलं असलं तरी आरोप थांबत नाहीयेत. मुळात E20चा मुद्दा जनतेचा आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केल्यामुळे गाड्यांमध्ये जे प्रॉब्लेम येत आहेत त्याचा परिणाम थेट जनतेवर होतोय. त्यामुळे जनतेनंच हा मुद्दा लावून धरलाय. त्यातच गडकरींच्या मुलांना इथेनॉल पॉलिसीमुळे होत असलेले फायदे जनतेसमोर येत आहेत. त्यावरून गडकरींवर आरोप होत आहेत, ज्यामुळे गडकरींची इमेज मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेली आहे. त्याचवेळी अयोध्येच्या राम मंदिरात झालेला देणगी घोटाळा उघडकीस आला. यावरून थेट संघ आणि भाजपवर आरोप व्हायला लागले. राम मंदिर हे भारतातल्या कोट्यवधी हिंदूंसाठी आस्थेचं प्रतीक आहे. त्याहून महत्वाची गोष्ट म्हणजे राम मंदिर आंदोलन ही भाजपची सगळ्यात मोठी ओळख आहे. भाजपचा कोर मतदार हा राम मंदिराच्या मुद्द्यावरूनच पक्षाशी जोडला गेलेला आहे. मात्र उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता असताना सुद्धा राम मंदिरात देणगी घोटाळा झाल्याचं समोर आलं. यावर सरकारकडून अजूनही काहीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता भाजपचा कोर मतदार सुद्धा हळूहळू पक्षापासून दुरावताना दिसत असल्याचं म्हटलं जातं. या सगळ्यात भाजपला सगळ्यात मोठा हादरा बसला तो नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावरून. नीट परीक्षा देणारे बहुसंख्य विद्यार्थी हे मध्यमवर्गीय शहरी कुटुंबातून येतात.
हा भाजपचा हक्काचा मतदार राहिलाय. मात्र या मुद्द्यावरून या मतदारांमध्ये आता मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळते. पेपर फुटीचा थेट इम्पॅक्ट देशाच्या तरुण पिढीवर झालाय. 2014 मध्ये तरुण पिढीनंच नरेंद्र मोदी यांना मोठ्या प्रमाणात व्होट करून पंतप्रधान बनवलं होतं. मात्र आता तरुण मतदार आणि फर्स्ट टाइम वोटर्स हे मोदींच्या विरोधात उभे राहिलेत असं चित्र दिसतं. आता या सगळ्यामध्ये विषय येतो तो जबाबदारी घेण्याचा. नीट पेपर फुटीची, राम मंदिरातल्या देणगी चोरीची, इथेनॉलमुळे गाड्यांमध्ये होत असलेल्या बिघाडाची जबाबदारी कोण घेणार? तर अर्थातच सरकार. पण मोदी सरकार याची जबाबदारी घेतंय का? तर अजिबात नाही. इथेनॉलच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून एकदाही बोललेले नाही. ते राम मंदिराच्या मुद्द्यावर तरी बोलतील असं अपेक्षित होतं, पण ते सुद्धा अजून घडलेलं नाही. नीट पेपर फुटीचा मुद्दा एवढा मोठा झाला तरी मोदींनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. मोदी यावर एनडीएच्या बैठकीत बोलल्याचं समोर आलं, पण त्यांनी अजून यावरून जनतेशी थेट संवाद साधलेला नाही. मोदी हे विश्वगुरूप्रमाणे डिस्कनेक्ट झालेत का असे आरोप आता व्हायला लागलेत, ज्यामुळे भाजपवरचे आरोप आणखी तीव्र होताना दिसत आहेत. आता काँग्रेसच्या काळात काय घडलं होतं तर UPA 2 म्हणजेच 2009 ते 2014 दरम्यान काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप झाले होते. त्या काळात राष्ट्रकुल क्रीडा घोटाळा, कोळसा घोटाळा, 2G स्पेक्ट्रम घोटाळा, आदर्श घोटाळा असे एकापाठोपाठ एक कथित घोटाळे उघडकीस येत होते. राष्ट्रकुल घोटाळ्यांवरून सुरेश कलमाडींवर आरोप झाले. 2G स्पेक्ट्रमवरून चिदंबरम अडचणीत आले. आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाणांचं पद गेलं. महत्त्वाचं म्हणजे हे सगळे आरोप फक्त त्या नेत्यांपुरते मर्यादित राहिले नाही, तर ते आरोप थेट काँग्रेस पक्षावर झाले. काँग्रेसमधले सगळेच नेते भ्रष्टाचारी आहेत अशा प्रकारचं चित्र त्यावेळच्या विरोधकांकडून निर्माण करण्यात आलं होतं. आता इथेही E20च्या मुद्द्यावरून गडकरींवर, राम मंदिराच्या मुद्द्यावरून योगींवर आणि पेपर फुटीच्या मुद्द्यावरून धर्मेंद्र प्रधानांवर आरोप होत असले तरी हे आरोप फक्त त्या मंत्र्यांपुरते मर्यादित राहणार नाहीत. हे आरोप थेटपणे भाजपवर होतील. 2014च्या आधी या आरोपांचा वापर ज्याप्रमाणे काँग्रेस पक्षाविरुद्ध झाला होता, तसाच आता या आरोपांचा वापर भाजप विरुद्ध केला जाईल असं म्हटलं जात आहे. त्यावेळी त्या आरोपांमुळे काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला होता आणि आता यावेळी या आरोपांमुळे भाजपचा डाऊनफॉल सुरू होतोय असं म्हटलं जात आहे. आता राहिला प्रश्न तो म्हणजे याचा परिणाम 2029च्या निवडणुकीवर होईल का? अनेकांच्या म्हणण्यानुसार लोकसभा निवडणुकीला आणखी 3 वर्ष आहेत. त्यामुळे तोपर्यंत हा विरोध शांत होत वातावरण पुन्हा भाजपच्या दिशेनं जाऊ शकतं. मात्र काँग्रेस विरोधातलं अण्णा आंदोलन सुद्धा 2011 मध्ये म्हणजेच निवडणुकींच्या बरोबर 3 वर्ष आधीच झालं होतं. भाजपनं पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मोदींच्या नावाची घोषणा सप्टेंबर 2013 मध्ये केली होती. पण तोपर्यंत काँग्रेस पक्ष देशात आपल्याला पर्याय नाही असा विचार करून निवांत राहिला होता. पण याच 2 वर्षात काँग्रेस पक्ष पूर्णपणे डॅमेज झाला. मोदींच्या नावाची घोषणा फक्त औपचारिकताच राहिली होती, कारण वारं आधीच भाजपच्या बाजूनं फिरलं होतं. आता त्यावेळी जे काँग्रेससोबत घडलं तेच भाजपसोबतही घडू शकतं. भाजप अजूनही मोदींना पर्याय नाही याच पवित्र्यात आहे. मात्र भाजपच्या नेत्यांवर एकापाठोपाठ एक ज्या प्रकारे आरोप होत आहेत, त्यामुळे भाजप विरुद्ध वातावरण तयार व्हायला लागलंय. थोडक्यात काँग्रेसच्या डाऊनफॉलला ज्या प्रकारे सुरुवात झाली होती तोच पॅटर्न आता भाजपच्या बाबतीत घडताना पाहायला मिळतोय. सध्या तरी भाजप हा सगळ्या बाजूंनी अडचणीत सापडल्याचं दिसून येत आहे. UPA 2च्या काळात ज्या प्रकारे काँग्रेसच्या नेत्यांवर एकापाठोपाठ एक आरोप होत होते, तसेच आरोप आता भाजपच्या नेत्यांवर होत आहेत. त्यामुळे जे 2014 मध्ये काँग्रेससोबत घडलं तेच 2029 मध्ये भाजपसोबत घडेल का असं आता बोललं जात आहे. तुम्हाला काय वाटतं? देशात खरंच भाजपचा डाऊनफॉल सुरू झालाय का? ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.